राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। सुपारी बाज डॉबर असं या ठिकाणी बोर्ड हातात घेतलेला आहे। सावधान सावधान, जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सुपारी बाज डॉबरचा जाहीर निषेध असं या बोर्डावर केलेला आहे आणि या ठिकाणी 2 श्वान देखील आणण्यात आलेले आहेत। आपण जाणून घेऊयात कशा स्वरूपाचं आंदोलन आहे, काय सांगा साहेब। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुपारी बाज डॉबर असं नामकरण आज लक्ष्मण हाकेचं या ठिकाणी आम्ही करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही बघताय या जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे वक्तव्य डॉबरमॅन सुपारी बाज डॉबर ह्याच्या माध्यमातून होते, आज त्याला किती वेळा समज देऊन देखील त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही। कारण की याच्यामध्ये कळतं आहे की त्यांनी ज्या पद्धतीची सुपारी घेतलेली आहे ती सुपारीची तारीख वेळ आणि या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। त्यामुळं तो त्याचं जे काय समाजातलं तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य होतं थांबायला काय त्याचं तयार नाही। त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी लक्ष्मण हाकेचं नवीन नामकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुपारी बाज डॉबर असं या ठिकाणी ह्या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख निर्माण झालेली आहे। इथून पुढे तो महाराष्ट्रामध्ये जिथेही फिरेल त्या ठिकाणी त्याला कोणी लक्ष्मण हाके म्हणणार नाही, त्याला सुपारी बाज डॉबर म्हणून त्या ठिकाणी लोक त्याला बोलतील आणि त्याला त्याच्या हातामध्ये सुपाऱ्या देऊन त्याचं स्वागत करतील। काय श्वान देखील आणलेले आहेत, काय तुम्ही दर्शवण्याचा प्रयत्न करताय? दर्शवण्याचं काम असं आहे की आम्ही सुपारी बाज हा सगळ्यात मोठा विषय आहे। सुपारी घेऊन अजितदादांवर टीका करणं, अजितदादाची उंची काय बेट्या, तू काय आहे, तुला तुझी स्वतःची जन्मतारीख माहीत नाही आणि तू लागला अजितदादासोबत अजितदादाचा नाद करायला। तुला माझं एक चॅलेंज आहे, मी सोलापूर शहराचा युवक अध्यक्ष आहे, मी तुला चॅलेंज देतो, तू ज्या वैचारिक लढा तू लढण्याचा जो प्रयत्न करतो तुझा वैचारिक लढा नसून ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतो आहे। तुला जर वैचारिक लढा लढायचा असेल तर माझी तुला एक चॅलेंज आहे की आमच्या राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरजदादा चव्हाण आहेत, त्यांच्यासोबत तू बेटा एक अर्धा तास किंवा 10 मिनटं फक्त डिबेटला बस, बघू त्याच्यामध्ये तुझी किती वैचारिकता किती महत्त्वाची आहे। आज सूरजदादा सोड, आम्ही एक कार्यकर्ता आहे, आमच्यासोबत वैचारिक लढा लढ। आम्ही तुला अजितदादाच्या माध्यमातून आतापर्यंत किती विकास झाला, अजितदादांनी कशा पद्धतीचा विकास सर्वांगीण विकास या प्रत्येक समाजाचा केला, हे सगळं आम्ही दाखवण्यासाठी तयार आहोत। पण त्याच्यामध्ये तुझ्यात का सुधारणा होत नाही आहे आणि तू डिबेटला देखील यायला तयार नाही आहे। म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज कळलं आहे, आज हे सगळे ओबीसी समाज सगळे जातीपातीचे युवक या ठिकाणी एकत्रित येतो आहे। आम्ही सगळे अजितदादासोबत आहोत। तुझ्यासारख्या सुपारी बाजच्या वक्त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही आहे, कारण की तुझं कार्य करण्याची पद्धती सुपारी घेऊन आहे। म्हणून तुला नाही का तुझ्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक इथून पुढे तयारी केलेली आहे। हाकेंना कोणी उस्कावतंय का असं कृत्य करायला? काय 100% सुपारी बाज आहे तो, 100%। आता त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधले बी काही नेते असतील, महाविकास आघाडीमधले कुणी नेते असेल किंवा ज्याला या महाराष्ट्र गुण्यागोविंदाने संविधानाने एक चांगल्या पद्धतीने चालत आहे, त्यांना काही जणांना बघवत नाही आहे, काही समाजकंटक लोक असं करत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडनं सुपारी घेऊन हा कुठंतरी विष पेरण्याचं काम करतो आहे। परंतु अजितदादा प्रत्येक या महाराष्ट्रातला कार्यकर्ता या महाराष्ट्राला कुठंही गालबोट लागू देणार नाही। हा महाराष्ट्र हा देश विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, संविधानासारखी ताकद आमच्या पाठीशी आहे। म्हणून आम्हाला असले 100 हाके जरी आले त्याला गुंडाळायला राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षम आहे। अशा लोकांना काय सल्ला द्याल जे यांना हाकेंना उस्कावतात? आज आता कशा खऱ्या अर्थाने नाही का जो खरंच संविधानाचा जो आदर करत नाही आहे, जो कायदा व सुव्यवस्थेचा आदर करत नाही आहे, त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। म्हणून माझे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे आम्हा सगळ्यांचे कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे अजितदादा, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता वेळ निघून गेलेली आहे, त्याला आता खऱ्या अर्थाने त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे। म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान किती सक्षम आणि भक्कम आहे हे त्याला दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला की त्याच्यावर कडकातले कडक कारवाई होणं गरजेचं आहे। जर तुमच्या हातनं होत नसेल तर अजितदादासाठी हे आंदोलन काय, अजितदादासाठी आम्ही तुरुंगामध्ये जायलासुद्धा मागे पुढे करणार नाही आहे। मग त्यावेळेस आम्हाला त्याची ताकद पाहिजे। तर हे होते राष्ट्रवादीचे युवक, यांनी अगदी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी वैचारिक लढा लढायचा असेल तर समोर बसून या ठिकाणी आपण असं आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।